अज्ञान सर्वी सद्बुद्धीने आराध्य दुःख दारिद्र्य केशावधी शांतरामधरी मुखागनायक भक्तामो गावात 7 दिवस तरी कार्यक्रम बंद असायला कारण ठेवीले अनंती पैसे ठेवावे तुमच्याशिवाय ईश्वर चालत नाही. प्रभू रामचंद्राची किंमत करायला रावणच वजनाला टाकावा लागला. गोपाल कृष्णाची किंमत उतरण्यासाठी कंसाला मारावं लागलं. तसे हित येणाऱ्या चांगल्या माणसाची किंमत करायला तुमच्यासारखे पेदारीच्या
आजच्या कार्यक्रमाला शेवटची सांगितलं होता. शेवटच्या सांगतेला तुकाराम महाराजाला प्रमाण देऊन सांगतात, आज ही गोष्ट अमरावती, आज अमरावतीमध्ये माणूसच राहिला. सगळी माणसं पाहिजे पोटात, कोण अंतरिक्ष आहे, कोण कोणाला दिसत असतील, कोण कोणाला दिसत नसतील, पण जे जे तोंडाने भगवंताचं नाव घेतात, आम्ही वैकुंठ वासी संतांचा मार्ग स्वच्छ करण्यासाठी आम्ही आणि हे सोडून जर भक्तच काही करत नसतो, संत वाक्य सांगतात, अरे सुख दुःख सगळ्याला समान आहे. संत कुठेही जन्माला येतो, कुठेही. चोकोबा महाराजच्या घरात जन्माला आले, एक करणं थोडा हात करून लागला किंवा याचा आवाज वाढला. चोकोबा महाराजच्या घरी जन्माला आले, घरात गेलं म्हणजे वर्षात चालण्याच्या आचार आले. रोहिदास कांबारे तुमच्या पडक्या घरात जन्माला संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात, गोपाल कृष्ण राजवाड्यात जन्माला आले, प्रभू रामचंद्र राजवाड्यात जन्माला आले, परशुराम राजवाड्यात जन्माला आले. पण भांडण कशी लक्षात घ्या, हे कुठेही जन्माला आले, त्या सुखात देव तुझ्या राजवाड्यात जन्म सुख. श्रीकृष्ण जन्माला आले, तुमचे वसुदेव देवकी पती खाण्यात होते. राम जन्माला आले तर रामाराव लागलं. तुमचे परशुराम जन्माला आले, आईचं पुस्तक राहू लागलं. बाकी पूर्ण अवतार जे आहे, पूर्ण अवतारात देवाला सगळं करावं लागतं. आपले संतांचे अवतार कुठे जे अवतार झाला, सगळ्यांच्या घरात अवतार जन्माला आला, पण आम्हाला कोणाला मागावं लागलं नाही. आम्ही कशासाठी जन्माला आलो? झाडू संतांनी मानलं. हे कशाला घडतं? संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात, हे जी दान देवा तुझा विसर आणि मग तुकाराम महाराजांना त्याचे काही परवानो 3 पोरं, 1 पोरगी, 4 मुलं, आई वडील, आई बहीण आणि घरात बायको.
तुकारामांच्या घरी आणि चौदा माणसं स्मरते आणि एवढ्या सगळ्यांना उपास पडायची वेळ आली म्हणून भगवंताला असं वाटलं माझा भक्त उपाशी राहू नये. भंडारे डोंगरावर देऊ गेले आणि डोंगरावर जाऊन देवाने विचारलं तुकाराम महाराज आणि संध्याकाळच्या पोटा फुटू तरी माग. तुकाराम महाराज म्हणाले पोट मी तूच दिले आणि मागायची तुझं काय कारण पोट पुरते देवा देई नको पिकाया पोळी देणाराचे हात हजारो डोळे माझे. तुझी आठवण विसरू नये तूच सोडा तर देव समोर असलं पाहिजे एवढं दान घे. देव म्हणाले तुकाराम महाराजांना अरे ती तर तुला पैसेच दिले आता आणखी ती काय मागतो ह्याच्यापेक्षा दुसरं देतो का. हा दुसरं घे गुण गायीन आवडी हेच मध सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपत. मला मुक्ती नको धन नको पैसे नको आणि मग काय पाहिजे संत संग देई सदा. सत्यनारायणची पूजा आहे माळ अंगडीच्या वर सत्यनारायणची पूजा झाली खंडोबाची आरती चालली माळ बनेला असले संतांची गाठ गावतो आणि जगात असले संत लय झाले. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात संत असे असावे संत असे असावे निवड कोळी असावे निवड कोळी मग बोटानं दाखवता येतं. आम्ही काय केलं नाही तुम्ही काय करू नका आम्ही सगळ्या गावाची सोबत असतोय तुम्ही मात्र करू नका असं संतांना सांगता येत नाही. संत सुखाचे सागर आणि ओवी होते जीवनभर. ओवी होते क्षणभर बाप भवने मारा हिरा पाजा विषयाचा प्याला इथं मीराबाई कमी पडली नाही मरायला सुद्धा तयार झालेली. आई मध्ये धांगड झाली संस्था संघ भोवड्या झाली. तिथं राजवाड्याचं वैभव हळूहळू नाहीच आहे. तिला फार मोठा गोंधळ त्या करायला लागली. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात विष मारून टाका विष प्याली मीराबाई जन्म मरण केला नाही. एकदा विष प्याल्यावर अहो कुठं मिठाचा खडा जास्त होत्या
माणसाला त्याचा ताप होतो आणि विष बाटलीवर केल्यावर काय विष प्याने निरावानी आणि जन्म मरण तिला आणि मीराबाई हाय तशी नाचायला संत कडवडी तुकाराम महाराज सांगतात त्या नामाची एवढी ताकद आहे म्हणून गुण गाई ना आवडी म्हणून तुझं गुण गायची इच्छा निर्माण झालेली गुण गाई ना आवडी आणि हे समाधी सर्व जोडे रात्री नेले आणि आता गेला
काठी म्हटली ते म्हणा मला काय का आणि तू आहे मग आमचा कडवे जाणार का मला एकाने सांगितलं म्हणणार वांगरे घाल जा असं नाचून जा म्हणताना आवडे म्हणणार तुम्ही दिसल्यावर इकडे बर बर म्हणलं असं वाटेल जा हा हो करत वाटेल नाचून जा म्हणला या हा हो करत नाचून चालू होतं पांढरी मोडून फासू लावत होतो आणि हरण गोळा करून फाच्या जवळ आणली होती आणि त्या फाच्या जवळच चालला हा म्हणजे पारगी ओढला सुरी काढून झालं म्हणा पण तुझं ते म्हणलं कोण गेले असं काय करू म्हणलं काय झालं म्हणलं हा करायला तर मला असं सांगितलं म्हणलं असं झालं हे काठी खाल्ली आता कसं आलं झालं म्हणला लई छान आहे आमच्या जाळ्यात असं अडकाव असा आशीर्वाद घेत जा म्हणा चालला जाळ्यात असं अडकाव मोहर गदाल ओढवता एका वाघाने एक मैसरी एक नेहमी झोपलं होतं आणि गाडीच्या गदालवड्यात अडकली म्हणून म्हशीचे पाठ फुलून निघाली ती गाडी काही ठिकाणं झाली आणि हे तिथे गेला ती म्हणला जर साख खाणू लागले मला जेवढी म्हशी कधी साख वर काढायचंय ते म्हणलं असंच बसावं असंच बसावं अरे काढवायचं काल नाही गप्पच झाले त्यांना असंच बसावं कशाला म्हणतोय ते म्हणलं असंच बसावं केलं गाडीवर उडी टाकली चाबू हातात घ्यायचा चाबू म्हणलं म्हणलं काय झालं का आपल्या गाडी काढला म्हणला मग सांगतो तुला गाडीवर काढते आणि असंच बसावं कशाला म्हणतो रे म्हणता म्हैस मरायचं बसा नाही ते म्हणला मला मागच्या पाठ्याला सांगितलं म्हणून सांगतो म्हणलं असंच निघाव म्हणून जा म्हणलं असंच निघाव गावात मधनं गाव चाललाय गावात एक प्रतिष्ठित माणूस गेला होता आमचं गाव स्वयंपाक नाही पाणी नाही सगळं बिल जेवायचं थांबलं होतं म्हाताऱ्याला बसवलं होतं गाव रडत होतं आणि ते म्हणावं असंच निघावं असंच निघावं ते पुढला खाद्यकडी होतं शिकाडेवाला त्यानं खाली ती गाडगे ठेवून 2 चटके म्हणला का 2 दिवस झालं गावाला आण नाही असं निघावं भाऊ मारायला काय म्हणला तुमचं गाव मागतो म्हणला मला त्या म्हैसवाल्याने सांगितलं म्हणला असं निघाव म्हणून जाऊ म्हणून कोण म्हैसवाला याला म्हणला तिकडे असं कधी होणे म्हणून जा म्हणला असं कधी होणे जरा माणूस जवळ ओढून पुढे गेला तिकडे एका सावकाऱ्या परत लगेच चालू होतं लोक जेवत होती आणि मानवत बरोबर म्हणलं असं कधी होणे सावकाराने 2-4 टक्के गेलं असं कधी होईल तर कसं व्हावं असंच होत जावं म्हणून असंच होत जावं पाऊस पडला होता चपलून भिजली होती आणि धनगराला चिरीमुळाची सवय लागली मेंढू गोळा करून उभा केली होती आणि मेंढराच्या मध्ये बसून ती असं चपलं घालत होतं ते सारखं इजायचं बोलायचं आणि म्हणायचं असंच व्हावं धनगराला असा बट शिकून मारला कपडाला लागला भडा गेला धनगर म्हणा कुठं चाललाय बायकोला नाही तरी म्हणलं असं चुकलं म्हणला वर मग चुकते म्हणला वर मग चुकलं नाही जावायला वरमत चुकवायचं असेल तर सद्गुरूला
तुकाराम महाराज सांगतात आपल्या मनाने केलं ते सत्य खावं लागतं. मनाचं नुसता चालत नसतं आणि लोकांचं ऐकून मी चालत नाही. एका वाघाला भयंकर ताप आला, डॉक्टरकडे गेला, डॉक्टरनं पातळ औषध दिलं, म्हणलं आपण जरा पाण्यात ती गेला नदीने डोळ्यावर पाण्यात गेला, बुज काढलं. गावातले लोक म्हणले अरे मरतू काय ते म्हणला लोकांचं बरं भाऊ तुम्हाला वाटत नाही. डॉक्टर पाण्यात उभा राहून ती म्हणलं म्हणजे अरे औषधात पाणी घालवून नाही का डॉक्टर पाण्यात उभा राहून संत वाचते सांगतात मनाचं चालत नाही आणि लोकांचं बी नुसतं ऐकून चालत. इत्या भजन करा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला वसुदेव गोपाला. आल्यानंतर कोणाच्या तोंड आहे काय मिळालं आम्हाला शांती मांडीची सांगा. आम्ही काय कुठलं दोन्ही विषय जातो तुम्हाला नेमकं कोणतं आवडतं ते सांगा. जायला काय हेच करणे कामाचा बीज वाढवावे ना त्याच्यासाठीच आहे. नामाचं बी वाढवण्यासाठी आहे. आम्ही निवडलेला विषय आहे सीताशोक आहे. गोविंद जय जय गोपाल एकदा त्याच्यात मिसळलं पाण्याचा रंग कसा कशात मिसळतील तसा एकदा त्यात मिसळलं की एकदा त्याच्यासारखंच होत जाईल. आणि असा त्याचा भाव झाला अशा बुद्धी झाल्या लांबला हिजेवर
मी तुला भेटायला आलोय. निरोबानं सांगितलं मी अजून तुझ्याकडे काही काम नाही. माझं काम माझ्या तुकाराम माझ्याकडे आलं तर बोलू, नाही आलं तर आम्ही वैकुंठाला भेटायला आलो. त्याच्यासाठी तुकाराम महाराजांना वैकुंठाला. तुकाराम महाराज मेल्यावर 3 वेळा वैकुंठाला आहे. आम्ही मेल्यावर 3 वेळा पोळ्या करून असतो. लई चित्र गोंधळ आहे. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात, संतांच्या घराचं सुख संत सुखाचे सागर. संतांच्या घराचं सुख इतकं आहे की ते पोट्यानं म्हणले पोट्यानं. आधी अशी पुरी धनी आणि त्याची पुरी. तुका म्हणे पोते देवे भरले नाही देते. देवानं भरलेलं पोट कधी सुद्धा ते करणार नाही. पण घेणाऱ्याची तशी तयारी असली पाहिजे. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात, घेणाऱ्याची तयारी झाली की देव पोत्यानं देते. पोत्यानं पाहिजे तिथं घेणाऱ्याची तयारी जर बदलायला लागली. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात, आजच्याला सुद्धा देव गेला. एकाने घराची तुझी जागा घेतली होती आणि भविष्यकाळ आला. म्हणला ह्या भीतीचे हंडाय नाही म्हणला. उद्या संध्याकाळी आपण तो काढू अर्धा घेऊ. ते म्हणला दिलं तर पलंगावरती होती. देवानं द्यायचंय ना, मी पलंगावरती दिल्यावरती होती. मी त्याला हात लावणार नाही. ती 2 चोराने ऐकलं होतो. चोर म्हणजे एवढा हंडाच काढून आपण घेऊया म्हणजे ह्याला मी नाही त्याला मी. रात्री 12 वाजता चोराने हंडा काढला. हंडा होताच. चोराने 12 वाजता हंडा काढला आणि आज हात घातल्यावर मोठं साप, इच्छू, बेडकं शिवताना का आपल्याला फसू दिलं. मग सौन्यात त्यांच्या अंगावर उठूया, सौन्य भरूजी म्हणलं. आणि त्याच्या हंड्याचं तोंड बांधलं. दोघा चौघांनी आपलं घरावर नेलं आणि सौन्यातनं खाली झाड लावली. ते सौन्यातनं खाली पडायला लागलेली झाड पैसे रुपये सोनं पडत होतं आणि हंड्यात ते साप होतं. दैवबळ म्हणतात. दैव कर्माचा खेळ आहे हा. तुकाराम महाराजाला भक्तीचा जिव्हाळा सांगून टाकतात. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात, या बसा सद्गुरु करून घ्यावी सेवा पुन्हा आपल्या पदी
महाबळेश्वरच्या पलीकडच्या बाजूला मराठवाडा पण लागतो आणि या मराठवाड्यामध्ये मांडवगड नावाचं गाव आणि मांडवगडला तपश्चर्येचं ऋषीमुनी सिद्धीची तयारी सुरू झालेली. या मांडवगडला मार्कंडेय या मांडवगडला मांडवी ऋषी तपश्चर्या करू लागलेला. ऋषीला तपश्चर्याला मूळ जागा लागते. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात आणि ती अशी जागा लागते की ज्या जागेमध्ये पाप नाही. कर्णानं मग जळायला आपल्याला अशी जागा मागितली होती की तिच्यावर गवताचा अंकुर सुद्धा उठला नाही पाहिजे. ती अंकुराला घासून करणे इतका विषय होता. आता त्या गवताचा आवाज निघाला नाही पाहिजे म्हणून कुमारी भूमीवर तुमच्या कर्णाचं जपत नाही. अशी मांडवगड भूमी लाल दगडानं सगळी माखलेली आणि इथं मांडव्य ऋषी संत शिरोमणी तुकाराम महाराज संत लहानपणी बारका खळपुडा घेऊन त्याला काटा खोनाचं फिरवून खेळायला लागलेला. तुकाराम महाराज सांगतात लहान असू दे ना तर मोठा असू दे चूक झाली तर देव तुला माफ करला म्हणून त्याला शरण जावे आईचा संत शरण जावे. संतांची रूप नाही. संतांचे फुलयाती शिंपल्यामध्ये जन्मी मोठी धरती कुठून कागद केले गीता भागवत म्हणती याला टाकापुटी निघेलोनी पळतून मिळे जाती दोन्ही सुखामध्ये आगम्य व्हा आणि संत पोटी जन्म आई आणि बाप दोन्ही मरून गेले. आई गेली बाप गेला आता सांभाळ विठ्ठल.
मरणा इतकी हानी नाही. आणि त्यातल्या त्यात गरीबाच्या घरात घडू नये. श्रीमंताचं घर जोडू नये आणि गरीबाची बायको मरू नये. संत तुकाराम महाराज सांगतात, चांदीला घेऊन चांदीने आपल्या सोमवती बहिणीला घेऊन नवऱ्याच्या घराला नांदायला गेलेली. अरे दोन्हीकडून दोन चांदी काढून मध्ये आरे टाकलेलं त्याच्यावर फेकून घेतलेलं आणि त्यात ते नवरा बायको राहायला लागले. त्या पोळीनं राहायचं होतं. बहिणीने एक गाड्यावर आले टाकलं आणि दुसरी बारकी एक रूम गवता ठिकाणची. गवताच्या रूम मध्ये बहिणीला ठेवलं. बहिणीला घेऊन कामाला जायची. रोज सकाळी कामधंदा मोलमजुरी करून पोटाचा भाग भरायची. कारण पोट इतके विचित्र आहे. पोट मध्ये अनिवार पहा इंद्रचे दारुगार सुखावणे जवळ पोट आणि जावे संता घरी. तोंडाला चव आणि पोटाला भाकर हे दोन झाले की माणसं सगळ्या जगात सुखी. सासूबाईला सव होते काय तर चोरून खायचं. काय काय तिला शिळ मुलगा चोरून खाले तेव्हा दुपारच करायचं. आज सुनबाईला जायले सासूबाईला वाटत हिने एकच सांगितलं तिला सव लागल्यावर काय करावं काय करावं काय करावं काय करावं काय करावं विचार करतो. ते खायचं दिवस जवळ आलं होतं. दसऱ्याचा सण आला. दसऱ्या सणाला सासूबाई म्हणजे सुनाला एवढं धुणं नेऊन नदीवर धुवून आण. धुणं नेऊन नदीवर धुवून आण. आल्यावर आपण दोघी घेऊ कहू मी एवढं सारवून घ्यायची. सुनबाईने पाठी बांधली. पाठी डोसक्यावर घेऊन नदीवर धुयाला गेलेली. आजच्या म्हणजे आल्यावर आपण सारवून घ्या. मग काय करावं खावं आता एवढं पाहिजे. कसा कसा गेल्यासारखं शेवया पाहिजे म्हणजे शेवया करावं. आणि तिने 2 वाट्या शेवया केल्या. 2 वाट्या शेवया शिजवल्या. ताटात वाढून घेतल्या. वर साखर घेतली. तूप घेतलं आणि असं हात काट्यावर पोळायला लागलो. आता ह्याचं पण दुसरं म्हणजे ही गावाला व्हायचं व्हायचं. कोण एक हात खाल्ला. आणि सगळं एवढं सुन आल्यावर काय करायचं म्हणजे मागल्या घरात गेली. मागल्या घरात बी काय बसू वाटत ना. बळददारानं बाहेर पडली. बाहेर उभा होता फुडवा. फुडव्यातनं उकळत्या काढलेल्या होत्या. गवऱ्या काढल्या होत्या. त्या फुडव्याच्या दारात जाऊन आलो आणि शेवया फुकायला लागली. सुनबाई म्हणजे आत्याबाई काय करते बघावून मग येऊन हो. आणि सुनबाई पळत आहे. सुनबाई म्हणजे आत्याबाई पुढे बाहेर गेले आपण काय तर खाऊन जाऊ. आत्याबाई पुढे बाहेर गेले आपण काय तर खाऊन जाऊ. कारण ती त्याच्यापेक्षा महाप्रसाद होती. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात सुनबाईला ते खरखर भावलं दिसलं. तिला वाटलं आत्याबाईने नक्की शेवया केलेल्या. आता मला तुझ्या घासभर मिळायचोय राहणार. आता मला विचार करून सुनबाईने साखरीवर दूध घेतलं. वंदरभर साखर घातली आणि नेमकी त्याच्या होळ्याजवळ सासूला असं बघितलं म्हणजे झालं का काय. ती म्हणजे नाही नदीवर जवळ मोकळा आहे. आणि मग कशाला आले म्हणजे धोनी यायचं नाही. आता तुम्ही शेवाया केल्या वाड्या खायला लागलाय 10-20% म्हणून तुला आतेवाय म्हणजे मी चोरून तुम्ही चोर आपण मिळून खाऊया. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात अरे जग में ऐसा साधू होना नहीं करना किसी आज पेट भर के वस्ता दिलेला नहीं रखना कुछ पास. जगात असा साधू हवा. धन्य धन्य वागले बाबा. आषाढी वारीला वारकरीच्या गावाला बकळ जायचे.
वारकऱ्यांनी तिथं आंघोळ केली, गंजेचा एक अर्थ पडला होता, त्या अर्थ तिथं राहिला आणि तुमचं वारकरी निघून गेलं. त्यानं 12 वाजता मेंढर पाठी केला आणि त्या अर्थ काठीनं पालता पडलेला उचलला गेला, उचलला. मला लोक म्हणतो म्हटलं तुझ्या बाळा हिचं झालंय आणि तुझा बाप असला होता, माझ्यासारखाच होता, ते आपला बापच आहे माझा. जास्त झाली संध्याकाळी घेऊन आला, बायकोला एक खोली मोकळी करायला लावली. त्या खोलीची फोटो ठेवला आणि तिथं जाऊन सांगायचं बाबा ही मेंढर आपली आहेत, बाबा बाबा हे पोरगा आपला आहे, बाबा बाबा हे घर आपलं आहे, तुम्ही गेल्यावर बाबा एवढी शात घेतलं बघा, तुम्ही गेल्यावर एवढी मेंढर वाढवली बघा. गरीब याला यायला झाला. बायकोला वाटलं घरातनं कुलूप काढून मला बाहेर काढते, तेव्हा आज काय केला काय हाय काय हाय काय हाय. दुपारच्या वेळेला त्याने मेंढर घेऊन गेला आणि बायको घेऊन घरात कुलूप काढलं की तिला दिवळीत फोटो दिसला, त्या आरसा दिसला. तिला आरशात बघितलं आपल्यासारखी दिसली आणि तिला थोडं मारली, आणली की आणली, मला सवत ग आणली, आता माझा संसार कसा ग होयाचा. बाई रडायला लागली. तो सासूबाई म्हणली काय रडती ग, काय झालं की मेंढराला गेला, तुला कोण काय म्हणले, या की जाऊची म्हणली. त्याला तो 5 वाजता गेली होती. सासूबाई आली, सासूबाईने हातात घेतलं, अगं म्हणली सवत आणली की शाना म्हणत होती, त्यानं सवत आणली आणि आणली ती आणली, तुझ्यासारखी बी आणली नाही, थोबाड बसलेलं दात पडलेली म्हातारी ग आणली. बाईनं बोंबाईला बायको म्हणली व्या म्हणले शौकीला आणून येतील, झाकून ठेवून बसलाय, ह्या माझी सवत म्हणली, किंवा ह्या माझा बाप आहे, ही माझी सवत आहे, ही माझा बाप आहे, त्याने हिस्कावून पट्टा असता खाली पडला, हाताचं तुकडं झालंय, सवत बी गेली, बाप बी गेला. सांगतो का सरकार तसं ही बायको माझी आहे, ही पोर माझी आहे, त्याचं शात माझं आहे, मला वाटून देतो ना 2 पुढं आगाऊ द्या, माझं आमचं करा. अरे कुठलं म्हणजे सगळं जायचं आहे, हा काय मागे जायचं नाही, चालू जायचे आणि असं खायचं. मायाचे असं सवय खायचे, कोणी यमाची जातली मग सोडून दिला कोणी ये मग घेऊन येणार जाईल जग तोंडाकडे पाहिजे तुका म्हणे आता आणि करू कोणावरी. उद्या सकाळी काला आहे, कालेची मिरवणूक बरोबर 7 ला काढा, कारण ऊन पडते, पाय पोटात, बाहेर घालायला काही नसतं. मिरवणूक किमान 1 किलोमीटरच्या अंतराची आहे. 7 ला महिलांनी डोकीवर कळशी घेऊन मंदिरासमोर यायचं आहे. 7च्या नंतर येणाऱ्या महिलांना दिंडी वाटच गाठ पडेल, दिंडी तुमची वाट बघत इथं थांबणार नाही. आणि उद्या त्याला अमावस्या आणि परवाची काला लागत असल्यामुळे बरोबर 12 वाजता दहीहंडी 12ला कमी, मग 5 मिनिटं 10 मिनिटं कमी असेल, कुठं 12च्या पुढे दहीहंडी जाणार नाही. दहीहंडी झाल्यावर कुठं खेळ घोड्या काय असेल ते दहीहंडी झाल्यावर. अशी एक तळकळीची विनंती आहे की ज्या माणसाला पंगत मिळाली नाही अशा माणसाने उद्या येताना 2 भाकरी वर चटणी लोणचं काय असेल ते आणून जेवढा ठेवायचा आहे. आपल्याला प्रसाद घालायला पंगत घालायला चान्स मिळाला नाही किंवा जरी मिळाला असला तरी आपल्याला करता आली नाही, त्याच्या माणसाने 2 भाकरी जेवढा खाण्याच्या, 2 आणा 5 आणा 10 आणा तुमच्या घरात जशा ऐकत असतील त्या पद्धतीनं मंडळानं दरवर्षाप्रमाणे खिरीचा प्रसाद करायचा आहे. त्याने आणलेल्या ताटात खिरीचा प्रसाद घालून त्यांचं ताट परत करायचं आहे. अधिक महिना असल्यामुळं परवा दिवसाला अधिक महिना आहे, 1 टाइम जेवण करून ज्याला अधिक महिना करता येतो त्यानं पूर्ण महिना 1 टाइम जेवण करून करायचं आहे. कोणा
कोणाला निर्हार जेवण करायचंय त्यांनी निर्हार करू शकता. आज देवाचं असं आहे, सप्ताह झाला की तिसऱ्या दिवशी, पाचव्या दिवशी आणि 9व्या दिवशी प्राक्षाळ पूजा करायची असते. सप्ताह झाल्यावर सकाळपारी उठून गावाच्या सगळ्या पोरांनी आंघोळ करून भल्या पडल्यानं देऊळ धुवून काढायचं. देऊळ धुवून काढून आरती करायची, देवाला नैवेद्य लावायचा आणि दरवाजाला कापड लावून टाकायचं. ते दुसऱ्या दिवशी सकाळी उघडायचं. संध्याकाळची आरती बंद असते त्या दिवशी. त्याला प्राक्षाळ पूजा म्हणतात. 6 दिवस आपण देवाला झोपू दिलं नाही. 6 दिवस देवाला विश्रांतीसाठी म्हणून 1 दिवस द्यायचा असतो. प्राक्षाळ पूजेच्या वेळेला काही कुणाचा सत्कार राहिला केला हिशोब आमचं करायला हरकत नाही. जवळजवळ 11 वाजून गेले आणि 1 तासभर कीर्तन करू आपण. 11:30 वाजले. अजून 1 तास 12:30 वाजेपर्यंत कार्यक्रम होईल. कार्यक्रम काय 4:30 वाजेपर्यंत करू, पण आता तुम्हाला सकाळी यावर उठायचं आहे, लवकर सगळ्यांनी निघायचं आहे. कारल्यासाठी लाईन असावी. पाच्यापरला जरा प्रदक्षिणेला रस्ता, या बोळात जरा अडचण आहे. त्या बोळात निघूपर्यंत जरा गडबड होणार आहे. महिलांनी व्यवस्थित एखाद्या हाताला धरून व्यवस्थित जायचं. जाऊ तुमचं आहे, बोळ तुमचं आहे. आम्ही काय तर मधनं गेलो तर आम्हाला चालत, पण तुमच्या मार्गानंच मी यायचं आहे. संत कडुगडी तुकाराम महाराज सांगतात. आणि इथनं 1 वर्ष आज जे प्रेम आहे, उद्याचं जे प्रेम आहे, ते प्रेम गावात टिकावं. सप्ताह त्याच्यासाठी करायचं असतं. ते प्रेम टिकावं. आमच्या गावाला 1 वर्ष रामायण चालू होतं, तर गावातली सगळी माणसं मोठोर महिलाला सुद्धा श्रीराम म्हणत होते. 1 वर्ष सप्ताह झाल्यावर पुन्हा म्हणत होते, पुन्हा ईश्वरच्या कथांची ईश्वरी. भजन असावं, गावात व्यवस्था असावं. आता करती माणसं म्हणून धडाडीनं भाग घ्यायला लागलेत. मागल्या पोरांनी चांगला भाग घेतलाय. आणखी व्यवस्थितपणे याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीनं पार पाडावं. बरेच काही शब्द करतो आणि पण अन्नदानाची सोय माझ्यासारखी कुठं नाही. अन्नदानाची सोय मस्त वेगळी आहे. कुणाला त्रास नाही, व्यवस्थित चाललंय. लहान मुलं मोठ्या माणसाला काम सांगते, मोठी माणसं पळून करते. मोठी माणसं लहानाला काम सांगते, लहान पळून करायला लागते. सगळ्यात त्याची आवड आहे, गोडी आहे. आणि ही आवड गोडी जर कायमची शिकवली तर पाठवून आपल्याला काही कमी पडू येणार नाही. आपल्या तुमच्या पाच्यापूरचं अयोध्या, मथुरा, गोकुळ, काशी, वृंदावन असे तीर्थक्षेत्र होऊन जाते. संत ती गोडी कायमची टिकत जावी. ठीक आहे, वर्गणी मागणाऱ्यांना आणखी 5-50 रुपये तुम्ही जास्त म्हणता असेल तरी सुद्धा हो माझ्याकडे नाहीत म्हणा, एवढंच नाहीत म्हणा, उद्या देतो म्हणा. पण तुला काय करत नाही, तुझ्याकडे जगात तुझ्या घरी मी असल्या काय बाबतीत करू नका. कसं आहे, संत एक शीत खाते घंटे अनंत वाजते. तुमच्या धर्मराजानं महायज्ञ केला. 1 कोटी ब्राह्मण जेवल्यावर 1 घंटा वाजत होती स्वर्गात. 1 कोटी ब्राह्मण जेवले की 1 घंटा वाजत होती. एक दिवशी संध्याकाळी धर्म बंद झाला. धर्म संध्याकाळी 7:30ला बंद करायचा. सकाळी 8 वाजता चालू झाला. बाकी सगळा चालू. 7:30 पावणे 8च्या दरम्यान संध्याकाळी एक भिजन आले. 4-5 पोहे आणि आम्ही 3 दिवस उपाशी आम्हाला आजच्या दिवसापासून काय नाही, उद्या पाठीची. धर्मराजा म्हणाला, धर्माचं दार बंद झालं, आता येऊ शकत नाही. आता तू तुझ्या धर्मशाळेत मुक्काम कर, उद्या सकाळी पहिल्यांदा येईल तुला दिवसा. देवाला राग आला. देवानं ती चिपरी घेतली का नगाला धरा 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 पडवायला. गोपाल कृष्णाला असं तुमचं धर्मराजा म्हणतो, 1 कोटी ब्राह्मण जेवल्यावर एकदा चिपरू असते. आता सगळे जेवायला जेव्हा काय झालं देवाला वाटलं, देवाला बोलवलं. काय म्हणलं, चिपरी लई वाजवायचा. आमच्या दादाला सगळंच कळलं म्हणून वाजवली म्हणलं. काय कळलं, मराठी कळलं, जमीन बी कळलं म्हणलं. तसं तिला उद्या सकाळी म्हणतो ही रात्रीत मी येते गेला धर्म कोणाला येईल. आणि हिला उद्या सकाळी ये म्हणतोय, आम्ही मिळवतो हिला द्यायचो. मग आमच्या दादाला मराठी कळलं, सगळं मी कळलं म्हणून वाजवलं. त्या दिवशी श्रीकृष्णाने सांगितलं, धर्माला दार बंद नाही. धर्म कधीही कुठेही केव्हाही कसाही करता येतो, फक्त योग्य जागेला जावा. धर्म योग्य जागेला असावा. संत कडुगडी तुकाराम महाराज सांगतात, चाललं ते सगळं व्यवस्थित चाललंय. असंच चालत जावं.
असं सगळ्याच्या घराल्या वागायला असंच प्रेम निर्माण होत जावं आणि ह्या प्रेमामुळं प्रत्येकाला निदान 15 दिवस तरी सगळ्याच्या कानात टाळ बोलला पाहिजे. 15 दिवस तरी भगवंताचं चिंतन कानात टाळलं पाहिजे. आषाढी वाजे देखील जाऊन मागायला ऐवजी 2 महिने कानात टाळवायची, 2 रुपये कानात टाळवायची. तेवढं त्या रंगावर असतं तेवढं रंगून जा. संत शिरोमणी तुकाराम महाराज एक दिवशी कामाची पंचायती जोगीला बी काम मिळाले आणि मग शासनाची सोबतीला म्हणते आज आपल्याला काम कुठं मिळालं नाही, आज घरात धुणे घेऊन जाऊया. दोघीनं 2 पाट्या धुण्याच्या भरल्या. आज धुयासाठी नदीवर आलेल्या. नदीवर येताना सोमली भगवंताचं चिंतन करायला लागली आणि श्यामली मनातल्या मनात पोट करत होती. सोमली मनात म्हणत होती देवा तुझा मला देवा तुझा मला कुठला रंग त्याला झालाय त्याला सुरुवात कुठली आहे, तो मुक्ती कुठली केला असे त्यांनी मापा आहे. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात अरे मापाला आकडे आपले चालत नाही, त्याचं आपलं चालत नाही. 12 हंस चालती मेंढ्यानं 52 आणि धुणं धुत असताना जिचं लग्न झालं ती शांतीनी म्हणत होती येऊ नको भगवान अक्रूर येऊ नको भगवान अक्रूर येऊ नको सोमनी विचारते आका या दगडावर काय पाणी टाकलं, देव आहे काय?
आपण त्याच्यावर धुणं धुवायला लागलोय, पाय घासायला लागलोय, वाटलं ते सगळं करायला लागलोय आणि तू याच्यावर पाणी टाकलं. शांडिली म्हणते तुझ्या घराला आग लागली आहे, दरवाज्यावर तुझं घर पेटले, 4 हात जळायला लागले, मी इथनं पाणी टाकून ते विजवलेलं आहे. सोमदेव म्हणते हे कसं शक्य आहे, घर किती लांब आहे, 1 किलोमीटर आहे, पाणी इतक्या अंतरावर आहे आणि इथं दगडावर टाकून कसं काय बघून येतात. शांडिली सोमदेव पळत पळत गेली, चौकटीवर 4 हात सपाट जळलेलं आणि सोमदेवला भाग झाला. सोमदेव जळायला लागले, वाय लगे धाय धाय आणि जेवायला बसल्यावर धाकटी बहिणीची आता घराला नगरीला 1 किलोमीटर असतंय, तिथनं दगडावर टाकलेल्या पाण्यानं घर येते. कुठली भक्ती करते, काय करते, तुझ्याकडे कसला मंत्र आहे, तुझ्याकडे कसला देव आहे, काय घडतं तुझ्या हाताची वट होता. ज्यांनी म्हणाली हे सांगण्यासारखा मार्ग असणार तिथं काय रे, तुका म्हणे तुझी करून आपण हे केल्याशिवाय कळत नाही. काय करायचं काय नाही म्हणजे नवरा करायचं नाही, रोज नित्य नवऱ्याची सेवा करायची, नवरा हात पाळून. सोमदेव म्हणते मग माझ्या लग्नात कोणी करायचं, आई मेली बाप गेला, आई मेली बाप गेला, मन सांभाळ विठ्ठला. आपल्या गावात महापूरचे देऊळ आहे, 5-4 वाजता उठायचं, डोंगरावरनं पाणी घ्यायचं, हाती लावायचे आणि महापूरच्या देवळात जायचं. वाटणी जाताना जो कोण पहिल्यांदा आडवा येईल तो तुझा नवरा, त्याच्याशी लग्न करून घे. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात बहिणीचे शब्द ऐकले आणि शांडिली तयार झालेली. सर्व सण झाला, शांडिलीला अंघोळ केली, पंचांच्या हातात लावून घ्यायची आणि शांडिलीला वाटलं पहिल्यांदा बघायचं तर महापूरच बघायचं, महापूरच बघायचं. एक मन मला वाटायचं महापूरला बघायचं, एक मन वाटायचं तू ब्रह्मचारी आहे. त्याला बायको असून तरी काय करायचं, बाळ माझा ब्रह्मचारी माते समान
माझा ब्रह्मचारी माते समान अवघ्यानारी उपजता बालपणी गिळू पाहे वासर मनी गिळू पाहे वासर मनी बाळ माझा ब्रह्मचारी. आता तू ब्रह्मचारी आहे काय विचार पण मला कुठे संसाराची आशा आहे मला तरी कुठे संसाराची आशा आहे. मी त्याच्यासारखं देव होऊन बसेल. बाईनं पंचायती लावली संत फिरवली तुकाराम महाराजाला प्रमाण देतात. संत व्हायचंय ना देव पाहावे गेले आपण देव त्या गावात शनिवारी बाजार भरायचा आणि त्यावेळेला महारूग याला लोक जवळ येऊ द्यायचे नाही. रुपये द्यायचं झालं म्हणजे असं वर्ण टाकायचा भाकरवाडे झाले अशी वर्ण टाकायची. त्याने 4 रुपये गोळा केले होते पण पोटाला काय मिळलं नव्हतं. महादेव देवळात दिलं होतं आणि पहाटे 4 वाजता त्याला भूक लागली. मातीला शनिवारला कोणी कोणी साखर घातलेली देवावर टाकलेली त्याच्या मनात आलं एवढी साखर टाकावी. मग सकाळपर्यंत कुठं पाणी दिली देवा आणि ती महारुगी जाऊन त्या देवावर साखर टाकायला लोकांनी घातलेली साखर टाकायला तेव्हा ही तेवढा दैवबळे ती झोले कर्म झोला देत असेल. अरे काय केला तुकाराम महाराजाला प्रमाण देतात कृष्णाचारी के वैभव कृष्णाचारी के वैभव आणि इकडं भक्ताला आणि शत्रुघ्नाला ज्यावेळेला कळलं की महागाई येतो याला तेल पाण्यात ठेवलं यायला 7 दिवस लागले आणि 7व्या दिवशी दशरथ राजाचं प्रयाण झालं. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात त्या पद्धतीनं शांतिनीला वाटलं जर प्रभू रामचंद्राला सुख नाही जर गोपाल कृष्णाला सुख नाही तर मला तरी सुख कुठला आहे देणारा तो वेगळा आहे. शांतिनीला जाऊ तोंडावर जाऊ पट्टी बांधलेली पट्टी सोडली आरती मूर्ती केली आता वळणार तेव्हा त्यानं असं वर घेतलं महारती राहिला बाजूला ती महारुगी दिसला. कर्म करताय बघा. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात शांतिनीनं तोंडाला पदर लावला आणि बाई धाई मोकळून रडू लागलेली. बाई म्हणजे देवा तू पुन्हाचे
चांदिनीनं त्या महाराजाला हात जोडले, पाया पडले आणि म्हणली तुम्ही आजपासून तुम्ही माझे धनी, आजपासून तुम्ही धनी, हा देह तुम्हाला अर्पण केला, तुम्ही मालक मी पत्नी, आपण संसार करू. महाराज म्हणलं बाई कोण नाही म्हणून मी देवळात आलोय, मला रुपये द्यायचा तर लोक वर्ण टाकतील, मला देवळात आलेलं बघितलं उद्या त्याला गावात कोण फिरू द्यायचं नाही, कोण कोणाचा धनी कोण कोणाची वाट बघायला लागले, तुझं तुझा हिशोब माझ्या काय वाटेला यायचं, मी जिवंत आहे म्हणून जगतोय, मी जिवंत आहे म्हणून जगतोय, मला जगायची इच्छा नाही. चांदिनी म्हणते मी तयार असल्यावर तुम्ही घाबरायचं काय काम आहे. चांदिनीने कसा बसा तयार केला, पाठी आणली, त्याला पाठीत बसवला, पायाला हाताला बोट नाही, चाला येत नव्हतं, पाठीत बसवला आणि पाठी डोकीवर घेतली आणि चांदिनीने गुरुजींना आपल्या घरला आलेले वजीच्या बराच काळ निघून गेला. संत भक्ते सांगतात शिळी येली म्हणजे 2 पिल्ली होती, एक बोकाला आणि एक पाच येऊन अगोदर कापसात तोड घालते, शिळी होती, शिळी पाचच नाही, बोकाला पिऊ द्या, बोकाल पेल्यावर शिळी पाठाला पाठवू. त्याचं कारण काय, ह्याला लवकर जायचं आहे, तिला माहिती, ह्याला मोहर जायचं आहे. संत भक्ते सांगतात त्याची ह्याची जायाची दुर्बुद्धी निर्माण व्हायला लागली. हे सकाळपारी उठलं आणि तोड धुईला आंघोळ करायला तसंच बसलं आणि तिच्या चांदीने विनंती करू लागलेली, काय चुकले माझ्या हातून, शिक्षा द्यावी मग लागून, अन्न पाणी हे बंद की भेदे, अन्न पाणी हे बंद की भेदे, जीवा हुरहुर लावली, द्यावी शिक्षा मज आपण, तुम्ही मला शिक्षा करा, अन्न पाणी काय सुचवते. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात, ते म्हणतो मला एकदा गाव हिंडायचं आहे, मी लय वर्षी झालं गाव फिरून, तुझ्या घरला आल्यापासून मला गावात जायला आलं नाही, मला गाव हिंडायचं. चांदिनी म्हणजे आज सांच्या पारा फिरवून आणते, आंघोळ करा, आंघोळ घातली, जेवण घातलं, टुपलेचं चहा नवऱ्याला घातलं आणि 4 वाजता चांदिनी गावात निघालेली. आजूबाजूचे सगळे लोक म्हणायला लागले ही म्हणावं पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावर भगवंतावर जिची सत्ता चालते तिची जी विश्वावर चालत नाही कशावर. हे विश्वची माझी घर, आयशी मती जाती स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. संत भक्ते सांगतात ही ज्याच्याकडे विश्व आहे, ज्याच्याकडे सगळ्यात साहित्याचा मुक्ती आहे, ज्याच्या 4 मुक्ती ज्याच्या ताब्यात आहे,
तो संतांचं झाडू संतांची बाळग करतो. मग तुम्ही आम्ही करू नये. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात आपल्याला बोल ऐकायची सवय. आमच्या सखुबाई महाराज म्हणल्या लोक टीव्ही तर मोबाईल मध्ये गुंतल्या, लोक टीव्ही तर मोबाईल मध्ये गुंतले आणि यांनी टीव्ही मागायला लावून आता 15 दिवस झाले टीव्ही पाहिजे टीव्ही. आणि माझ्याकडे बघून हळूच म्हणते टीव्हीची गरज आहे, कीर्तन कीर्तन ऐकायचं येतं. तुमचा टीव्ही जोपर्यंत चालतोय तोपर्यंत बाकी उद्धार करायचं काय कारण. ही टीव्ही ज्या दिवशी बंद पडतो या कडबाबा मुन्यताची सजवती, कडबाबा मुन्यताची सजवती, टीव्ही जळून जाईल बाबा रे टीव्ही जळून जाईल. सांग भल्या माणसाचं महाराज या कायदीपासून गेलं महाराज आलं आणि महाराज म्हणलं असं करा काय माझी एक सुई आहे ठेवा मी काशीला लावून येतो. आल्यावर मला द्या. सावकर म्हणला सुआ यायच्या आधी मी निरोध सुई कोणती त्यात काय वगैरे म्हणला मी मला या आधी जर तुम्ही मेला सुई राहिली तर जाताना घेऊन जावा मी वर येते जर तुमच्या आधी मी मिळलो तर मागणं तुम्ही मिळूया. सावकर म्हणलं येड्या कर्जुला ठेवत नाही सुई कोण ठेवायला लागले आणि ही माहिती आहे मग 5 पैसे त्याला नाही म्हणतो. कर्जुला ठेवत नाही आणि 5 पैसे त्याला नाही म्हणतो हे तुला माहिती असतो सुद्धा. सावकारने अन्नदान म्हणून टाकला. अन्नदान माणसाला शॉप बसावा, कीर्तनाचा शॉप बसावा, नामस्मरणाचा शॉप बसावा, संत आई वडिलांची सेवेचा शॉप बसावा. पांडुरंग पंढरी बी आहे, पांडुरंग हित बी आहे आणि घरातला पांडुरंग उपाध्याय असला तर इथं 12 दुष्टापतून करतो काय, इथं 12 दुष्टापतून करतो काय. माझे कालची पिता रामेश्वर आता पुन्हा घरी कशाला जावावे पंढर त्यांच्या पाया पड आणि मग जेवढ असते सकाळला तर ती म्हणते का खपायला रे तिकडे जागा नाही काय जागी. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात आता ज्याची गिरीच असतील त्याला नाही लागलं. आपण ज्याची असतील त्यांनी भाग्यवान. आई वडिलांच्या सेवेसारखं दुसरं सर आहे. गोळ्या कुंभारानं नवा पैसा दिलेला त्याचं सोन्याचं कंकण झालं. पण भक्ती कशी होती. माय पित्याच्या गळ्याला दोरी बायको ही खांद्यावरी
चपली जुन्या गोठवताना मानाला झोला देत होता. आई वडिलांना मोठा होतो. वेदांत सांभाळ फार भाग्यवान. पाण्याची जोडी शिंदीला बांधून प्रत्येक टाक्यात नाम हरीचे विठ्ठल विठ्ठल वगैरे काही आमच्या सुटलेल्या चपलीचा अंगठा लावून दिला. तुमच्या रोहिदासचा पुंडलिकात बदल झाला. खांद्यावरची बायको खाली सोडली आणि आई वडिलांना घेऊन पुंडलिकाची यात्रा करतात. आईच्या नामाचा महिमा आणि लोकांमध्ये झाले त्याला पाठीत बसवला आणि गाव भरून फिरायला गेली. गावाच्या खातीकडच्या बाजूला चिमदाराची माडी आहे. त्या माडीवर एक वेश्या जाते. तिचा दिवस वेश्येने डोकं बसलेलं आणि केस वाढवायसाठी बाहेर उभा राहिलेली. त्यानं पाठीत बसून त्या वेश्येला बघितलं. झाले वा एकदम त्याला वाटतं आपल्याला बायको असावी तर त्या माडीवरती असावी. कस तरी माती घाला आहे. पाठीच्या खाली उतरला. जेवायला वाटलं. गरीबांना आपल्याला भूक नाही. ते म्हणजे आता काय झालं. काय झालेलं झालं म्हणला. काय झालं. वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा. वासनेनं कहर केला. वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा. आणि पाहत्या रावणा पहात्या रावणा कैसे झाले. इंद्रपल्ली भगे चंद्र झाला काळा. नारद सुटला काळा म्हटला का. मोहिनीच्या संगे भस्मासूर नेला. वाणी प्राण गेला रामबाळे. तुका म्हणे मग अवघाची कंटाळा आणि तू एक गोपाळा आवड. संत भाषे सांगतात विचित्र गोंधळ आहे ह्याचा. म्हणून ह्याचं थोडं आधीच राहिलेलं वर. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात आता प्रत्येक गोष्टी घेतली अलिप्त राहावा अलिप्त राहावा अलिप्त राहावा. मग महाराज सगळ्याला अलिप्त राहून ते पुरुषोच्चार कशाला बोलवायचे म्हणतात. चालेल त्याच्याबद्दल मी काय नाही. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात बोलवलं तरी तेवढंच आहे. नाही बोलवलं तरी तेवढंच आहे. कारण आमचं कामच हे आहे. हे काम करणे काम बीज वाढवावे बायकोला सांगायला लागलाय महारोगी आहे. उठायला येत नाही. जायचं असेल त्या वेशीच्या घरी तरी ह्याला पाठीत न्यावं लागणार आहे. आणि तरी वाचना व्हायचं तरी वाचना. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात मी त्या गोष्टीचा प्रयत्न करेन. किती दिवसात 2 महिन्यात प्रयत्न करेन. महाराष्ट्र उठलं जेवलं. पहाटे 4 वाजता चांदिली उठली.
बघलं ते खराचा घेतला आणि वेशीच्या त्या कळवातीच्या दारात आलेली फळा 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 दाराचं सगळं डोकं टाकलं, पाणी पावलं, रांगोळी काढली आणि वेशीच्या घराच्या चौकटीला नमस्कार केला आणि मागायला. असं 7-10 दिवसाचा काळ निघून गेला आणि त्या वेशीला वाटायला लागलं माझ्याकडे कोण नोकरी नाही, एवढ्या पाशात येऊन कोण लोटते, एवढ्या पाशातून सडा रांगोळी माझ्या दारात कोण करावं. काय आहे वेशा त्या दिवशी 4 वाजता उठून दरवाजाच्या आड उभा राहील. बरोबर 4 वाजता चांदिनी दारात आलेली, चांदिनीनं पाणी मारलं, खराटा घेऊन फळा उठलं, रांगोळी काढली आणि गोपाल कृष्णाचं नाव घेऊन उठून घरातून निघालेली. एवढ्याच्या कळवात दिले जाऊन धरलं हातात. चांदिनीने माघारी फिरून बघितल्याबरोबर कळवातीने ओळखलं आणि कळवाती खाली पालखी पडली, या पायात पालखी पडली आणि ती म्हणते अहिल्या द्रौपदी सीताकारा मंडोदरी, अहिल्या द्रौपदी सीताकारा चारी मुख्य मंडोदरी पतिव्रता, नाम घेता याचे नाही वैताचे बीज कल्पना येते तुका म्हणे. अशी माझ्या दारात येऊन माझी सेवा करणारी काय तुझ्यावर प्रसंग आहे सांग, काय तुझ्यावर प्रसंग आहे. माझी अवस्था कशी आहे, तू माये मी करू, तू आई आहे मी तुझी मुलगी आहे, तू माये मी करू नको माझा राग. डोळ्याला पदर लावला, कसं सांगू. हाय एक वाईट गोष्ट आहे, दुसरी गोष्ट महारुगी आहे, तिसरी गोष्ट त्याला चालायला येत नाही, चौथी गोष्ट हिच्या घरात जर त्याला बघितलं तरी हिचा धंदा बंद पडणार आहे. संत म्हटले सरकार कसं सांगावं, आपल्यासाठी लोकांचं घर मोडावं हे म्हणजे काय असतं ते असं सांगून द्या. अन्याय कोणावर नाही. प्रभू रामचंद्राची सीता रावणाच्या घरात 11 महिने होती तरी शुद्धच राहिली होती. संत वाटले संत तिने सांगितलं माझ्या बहिणीने मला नवरा करून दिला आहे, तू महारुगी. गावात भिक्षा मागून खात होता, मारुतीच्या देवळाभोवत साखर टाकत होता, त्याला तुम्ही पहिल्यांदा करून घेतला. काल आम्ही इथं जाताना तू केस वाळवत होती, तुझे केस बघितल्याबरोबर त्याची वासना वाईट झाली आणि ते तुमच आहे तुझ्या लग्न करावं. वेशीनं मान खाली घातली, वेशामध्ये वाद पुरुष असेल असेल, पण यदा कदाचित जर तो महारुगी असेल तर उद्या माझा धंदा कसा चालेल. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात बराच दिवशी वेशेनं विचार केला आणि वेशामध्ये गाढवाचे घोडे, गाढवाचे घोडे आणि आम्ही करू दृष्टी. सगळेच भजनी मंडळ आले, त्यांना मी वेळ पाहिजे आणि तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे.
अगोदर त्यांनी इथे यावे. इथं आल्यानंतर तुमचं वेळ असेल तर होळी खेळा काय असेल ते असेल, पण उन्हात पाहायला शक्य बसू नये. प्रत्येक बाया माणसाने दारात पाणी ओतलेलं असतं, त्या पाण्यातून जाताना रान भिजलेलं असतं, वाढलेलं असतं. लवकर या, लवकर जावा. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात, वेश्येनं सांगितलं, मी माझ्या आयुष्यात अमावस्या दिवस सुट्टीला ठेवलाय. अमावस्या दिवशी फळपुरुष माझ्या घरात असतो. भगवान शंकरच आपला आत्मलिंग घेऊन येत असतात. अमावस्या दिवशी तुझ्या नवऱ्याला घेऊन ये. काय असतं ते असं, गाढवाचा घोडा तर होऊ दे, नाही घोड्याचा गाढव तर. अमावस्या दिवशी पहाटे 4 वाजता चांदिनीनं खराचा बदल घेतला, नवऱ्याची पाठी डोकीवर घेतली, गावाच्या बाहेर निघाले. त्या झाडाखाली मांडव्य ऋषी तपस्या करायचं होता. त्या झाडाच्या खालनं आणि चांदिनी आपल्या नवऱ्याला घेऊन निघालेली. नवऱ्याच्या डोकीचा आणि त्या मांडव्य ऋषीच्या पायाचा अंदाज लावला नाही. चांदिनी बाजूला गेली नाही, त्या मांडव्य ऋषीच्या खालनं गेली. म्हणून मांडव्य ऋषीला त्याच्या वेदना असं होईना. मांडव्य ऋषी तडकाडून शाप देऊ लागलेला. मांडव्याची वेदना झाली, मांडव्याची वेदना भारी झाली. तडकाडून शापवाणी गेली, तडकाडून शापवाणी गेली. मला अंदाज सापडला नाही. माझ्या नवऱ्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी इथे निघालेली. पतिव्रत्या नवऱ्याच्या इच्छा पूर्ण करत नसेल तर तिला पतिव्रता म्हणता येत नाही. जर माझी चूक असेल तर तुम्ही कसलाही शाप माझ्या पदरात टाकू शकता. माझ्या पतीला माझ्या नवऱ्याला तो शाप नाही. मांडव्य ऋषी कडकडून बोलले, बाई असते त्या सूर्योगाच्या आत विधवा होती. सूर्योगाच्या अगोदर विधवा होती. चांदिनी कशी कमी नव्हती. चांदिनी कशी होती, झाली भक्तीचा जीवा. नवरा मरणारे मला बहिणीनं दाखवला. माझ्या कर्मानं मला सांगायचं
महारोगी मिळाला, त्याची सेवा करत असताना जर हे दुःख निर्माण होत असेल तर आपण जगायचं एक तर सूर्य उगवू देत नाही तर नवऱ्याबरोबर सत्य शांडिलीने पाठी उचलले, ज्या दगडावर पाणी टाकून घरी घेऊन होतं त्या दगडामध्ये पाठी आणले. शांडिलीनं थंड पाण्याने नदीत आंघोळ केली, वंजडीत पाणी घेतलं आणि खालचं तोंड करून उभा राहिले. सूर्याला सांगितलं, तू वर आला की मी विधवा होणार आहे, तुला वर येऊ देत नाही. आला तर हे पाणी टाकून जाळून टाकेल. सूर्य घाबरून 3 दिवस उभं राहिला. 3 दिवस सूर्य उभं राहिला. लोकांचं चलनवलन थांबलं. पाणी गुरं आमकं धमकं खायचं प्यायचं. 3 दिवस 36 भाषणचा लोक कसं खायचं सगळे अडचण व्हायला लागली. सगळे ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव यांना घेऊन शंकराकडे गेले. शंकर त्याला घेऊन भगवान विष्णूकडे आले आणि सगळे मिळून शांडिली समोर आले. लक्ष्मी, सरस्वती, पार्वती आणि ब्रह्मा आणि विष्णू. ब्रह्मदेव म्हणाले, शांडिली जगाचं चलनवलन थांबवलंय, ही योग्य नाही. तो जगाचं चलनवलन चाललं पाहिजे. त्यात तुझ्या नवऱ्याचं काय होईल? मांडव्याचा शाप आहे, तो कधी खोटा होणार नाही. ती म्हणली, मांडव्य ऋषी मी बोल, मला काही करता येतं का? मला काही भक्तीचा जिव्हाळा करता येतो का? हे शक्य नाही. त्यामुळे पार्वती पुढे आली आणि पार्वतीने सांगितलं, तुला वैधव्य तर नाहीच नाही, पण तुझं वैधव्य मी घेते. 4 दिवस झालं तुझ्या नवऱ्याला, तुझं वैधव्य मी घेते. पार्वतीकडे बघितलं, पाण्यात टाकून दिलं. पाणी पडायला नवरा मेला. नवरा मेल्याबरोबर बाईने नवऱ्याच्या अंगावर आपला देह टाकला आणि बाई धाय मोकळून रडू लागलेली. पतित पावन नाम ऐकुनी आलो तुझ्या दारात, पतित पावन न होती म्हणून जातो माझा. पावन न होती म्हणून जातो माझा. पार्वती म्हणाली, मी तुला विधवा होऊ देत नाही. म्हणलं नाही. 4 दिवस तुझ्या नवऱ्याला झालं. बाईनं महिन्याला एकदा ऋतू प्राप्त झाल्यावर 4 दिवस बाहेर बसायचं. सगळ्या बायांना ते वाटून दिलं. 4 दिवस बाहेर बसायचं. 4 दिवस घरातलं कुठलंही काम करायचं नाही, शिवता करायची नाही. आणि 5व्या दिवशी डोकीवरनं पाणी घेऊन मगच नवऱ्याला भाकर करून वाढायची. नवऱ्याच्या प्रत्येक महिन्याच्या ऋतुप्राप्तला नवऱ्याचं 12 तासाला आयुष्य वाढतं. जर बाई यदा कदाचित झाकून नवऱ्याला अन्न करून वाढत असेल तर 6-7 तासानं त्याचं आयुष्य कमी होते. संत म्हटले सांगतात, नवऱ्याच्या आयुष्याची वाढ करणं, नवऱ्याच्या आयुष्याची उणीव करणं, धर्म जागा ठेवणं, धर्माचा निश्चय कडेला घेऊन जाणं हे बाईच्या हातात असतं. आता करत असताना जर नवरा आडवा येत असेल तर त्याला नाही लागेल. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात, शांडिनी मुनीच्या शब्द जर कानावर गेले तर उद्या 1 महिना
तुळशीला पाणी घालताना एकच मंत्र म्हणा, अहिल्या द्रौपदी सीता तारा चारी मुख्य मंडोदरी पतिव्रता. अहिल्या द्रौपदी सीता तारा चारी मुख्य मंडोदरी पतिव्रता. या नावाचा जप करून तुळशीला पाणी घाला. तुम्हा पती पत्नीचे आयुष्य महिन्यानं वाढणार आहे, 1 महिन्यानं. या 1 महिन्याला फार मोठं महत्व आहे. प्रत्येक साधू आपापल्या परीनं आपापल्या मठावर आपापल्या स्थानावर विना उभा करणे सगळं चालू आहे. आम्हाला पूजेच्या इच्छा जाऊन आमची पूजेची तयारी करायची आहे. परवाची नाव वाढतो अन्नदान चालू राहते. आणि हे सगळं कशासाठी आहे? बाबा पुढचा जन्म सुखी मिळावा, भक्ती साहित्याचा पाठीशी असावी आणि तुम्हाला सुद्धा अधिक सुरू व्हायला आणि समजा संपाचा फार मोठं भाग्याचा विषय आहे. आम्ही दैवाचे दान मंडळी आहे. नामामध्ये नकुळ सदा सहस्र नामाच्या गोविंदा. किती नावांचे त्याला माफ नाही. अशा नावाच्या भगवंताला हात मारायला एकच मंत्र आहे बाया माणसाला, आणि पुरुषासाठी रामकृष्ण आहे ही एक मंत्र आहे. त्या दोन्ही मंत्रात पुरुषानं रामकृष्ण हरी या नावानं तुळशीला पाणी घालावं आणि बाईनं सीता अहिल्या द्रौपदी सीता ताराची आई आणि मुख्य मंडोदरी पतिव्रता या नावानं बाईनं आंघोळ घालावी. जिचं लग्न झालं नाही पुढच्या वर्षापर्यंत तिच्या इच्छेनुसार पती मिळेल. जिचं लग्न झालं नाही तिच्या इच्छेनुसार पती मिळेल. जिचं झालंय तिला मुलगा बघायला मिळेल. जिला अनेक संसारात सुखदुःख आहे त्यातले सुखदुःख फार वाटून जाते. मुलगा नाही झाला अधिक महिन्यानं सरणाऱ्या पापापेक्षा बी आपल्याकडे पाप जास्त आहे. मग झाला नाही असं म्हणायला हरकत नाही. संत म्हटले सांगतात. पण काय असावा एकच व्हावा शिवाजी महाराजांसारखा. 10-12 होऊन तरी काय करतो, 10-12 होऊन त्याचा काय उपयोग नाही. एकच असावा आणि अशी मुलं जन्माला यावी. या महाराष्ट्रामध्ये अशी मुलं जन्माला आल्या म्हणून तुमच्या फौजीला फार मोठा महाराष्ट्राचा म्हणजे आहे ना. महाराष्ट्राचे पोरं म्हणले तर फौजीला अगोदर उचलते, मग पुन्हा याचं पाठीमागे नेपाळ येतं, मग पुन्हा बाकीच्या गतीची गोष्टी काय कधी कधी. पण महाराष्ट्राचाच पोरगा मृत्यूमय होऊ शकतो. कारण इथली पाणी, इथली माती, इथल्या आई वडिलांचं शिकवण, इथलं खाणं हे सगळं त्याच्या अंगोळी रुजून पडलेलं असतं. तसं संतांच्या घरातलं खाणं, संतांच्या घरातली माती, संतांच्या घरात नामाचा पोरणारा माझा हे आई वडिलांचं साक्षण व्हावा आणि ते तुम्ही सर्वांनी ऐकून घ्यावा अशी अपेक्षा करून 12:30 वाजले. संत म्हटले सांगतात 4 भजनी मंडळ आले. भजनाचा कार्यक्रम होईल. भजनाच्या कार्यक्रमातील नंतर ठरल्याप्रमाणे सगळ्यांनी 7 घेऊन इथे यायचं आहे आणि 7 दिवशी बाहेर पडेल. त्या पद्धतीने हिशोबाला आपल्या तयारी करून द्या. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.